आज त्या परिसरामध्ये गेली 2.5 वर्ष आज शिवसेनेची शाखा कार्यरत आहे व त्या शाखेतनं शिवसेनेचे तिकडच्या स्थानिकांचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सोडवले जातात. आज त्या इमारतीमध्ये काही लोकांना शेड हवी होती, काही लोकांना शेड नको होती, असा हा विषय छोटासा विषय होता. पण त्या ठिकाणी एक उभाटाचा एक पदाधिकारी होता ज्याला नगरसेवक व्हायची खूप इच्छा आहे. त्या पदाधिकाऱ्याने हा विषय वेगळ्या वर्णावर नेला. इमारतीच्या काल रात्रीपासून मेसेज टाकायला चालू केले की आपल्याला एकत्रित यायचंय, आपल्याला गोंधळ घालायचा आहे. विषय असा आहे, स्थानिकांना हवं असेल तर शेड तिकडे आपण मानणार, नको असेल तर नाही मानणार. कसं आहे, काही लोकांना हवं आहे आणि काही लोकांना नको, ह्या गोष्टी त्या तिकडे सुरू होतात. त्याच्यामुळे आम्ही विचार केला जर विरोध असेल तर ठीक आहे, शेड थांबू. कारण की आम्ही जी शेड बांधत होतो तिकडून खिडकीमधनं काही गोष्टी पडतात. मध्ये एकदा कुंडी पडलेली होती आणि तिकडे एकाला दुखापत झालेली, असे काही प्रकार तिकडे घडत होते. ठीक आहे, जर कोणाला नको असेल तर आमचं काही हरकत नसेल त्या गोष्टीला. पण फक्त कुठेतरी आता एक काही लोक कुठेतरी मातोश्रीवरती काही पदाधिकाऱ्यांना दाखवायचं असतं की आम्ही या परिसरामध्ये इच्छुक आहोत आणि आम्ही या सर्वणकरांचं काम थांबवलं. ते काय माझं वैयक्तिक काम नव्हतं, ते लोकांचं काम होतं. ठीक आहे, जर लोकांना नको असेल तर आम्ही ते काम थांबवायला तयार होतो आणि आम्ही थांबवणार आहोत. रहिवाशांना त्रास देऊ नका असं आम्ही सांगितलं, त्यामुळे समाधान सर्वणकर अंगावर धावून आले असं तिथल्या काही लोकांचा आरोप आहे. महेश सावंत यांच्यासोबत होते. आता महेश सावंत तिकडे आले म्हणजे समजून जायचं आपण ह्याच्यात राजकारणच असणार. आपण एका पक्षाचा तर पदाधिकारी आला, आमदार आला तिकडे, त्याला दुसरं अजून काय काम नव्हतंच. विभागात दुसरी काही कामं नाहीच आहेत. फक्त एक आरोप करायचा, सर्वणकरांवरती आरोप केले तर कुठेतरी त्याला मीडियावाले बाईट देतात. त्याच्यामुळे त्यांनी आरोप केल्यावरती आपण समजून जायला काही हे नाहीये की ते राजकारणच होतं आणि त्यांचा राजकीय पदाधिकारी होता. आज ज्या वेळेला त्या इमारतीमध्ये पाण्याचा प्रश्न होता, मी स्वतः त्या इमारतीला पाण्याची लाईन दिलेली. त्या सेम इमारतीमध्ये आज आपण आत्ता देखील गेलात तर ग्राउंड फ्लोअरवरती मंदिराच्या शेजारी जी जिम बनवली आहे, ही माझ्या नगरसेवक निधीतनं त्या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करून त्या इमारतीसाठी मी जिम बनवली. त्याच्यामुळे त्या लोकांची कामं देखील मीच केलेली आहेत. त्याच्यामुळे बघा, एक प्रत्येक ठिकाणी 2 ग्रुप असतात. काही लोकांना ती गोष्ट हवी असते, काही लोकांना नको असतो. जिमच्या वेळेला सगळे एकत्रित आलेले. आज जे तिकडे काही लोक होती ती त्यावेळेला माझ्या बाजूली होती. आज उभाटाचे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांनी तिकडे नगरसेवकाची तिकीट हवी आहे. ठीक आहे, हे राजकारण असतं. राजकारण ज्या वेळेला होतं त्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आम्ही ऍक्सेप्ट करतो. समाधान सर्वणकर अंगावर धावून गेला हा आरोप तुम्हाला मान्य आहे? मी कशाला अंगावर जाऊ धावून त्यांच्या? म्हणजे धावून जाण्याचा विषयच नाही. त्यांना ती शेड नको होती, ठीक आहे, नाही आपण देऊया. धांगू नाही, कोणाच्या अंगावर धावून जाणं काय. कसं आहे, त्या इमारतीमध्ये प्रश्न जे आहेत ते पण सोडवले मीच आहेत ना. त्याच्यामुळे आता फक्त ते कुठेतरी एका विशिष्ट पक्षाचे उपविभाग प्रमुख तिकडे आहे, तो राहतो आणि तो आता नगरसेवकसाठी इच्छुक आहे. आणि असं वातावरण तिकडे सर्व संपूर्ण टक्के आमचंच आहे. त्याच्यामुळे काहीतरी करायचं आणि कुठेतरी वरिष्ठांना खुश करून आपल्याला तिकीट मिळवायला पाहिजे, ह्या गोष्टीसाठी सगळ्यात सुरू असतात. शेड बांधलं जात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्या परिसरामध्ये व्हिजिट करा. आज कोणाच्या किती शेड आहेत. आज तिकडे 1 नंबर 2 नंबर त्याच्या बाजूला कोणाची शेड आहे तिकडे काय बघा. आम्ही शेडपेक्षा आम्ही तिकडे मी तुम्हाला सांगतो, जिमची कामं 2 ते 3 जिम मी तिकडे बांधलेल्या आहेत इमारतीमध्ये. लोकांना जिमचं सामान दिलेलं आहे, व्यासपीठ आम्ही बांधून दिलेले आहेत. लोकांना 57 इंचाची पाण्याची लाईन साई सुंदरनगरमध्ये, ही इमारत एक सोडा 6 नंबर. आज तिकडे 3000 कुटुंब राहतात. आज सर्वणकर साहेब पहिला प्रश्न तिकडे काम करतात. त्या सर्व लोकांना पुनर्वसनाचं काम हे सर्वणकर साहेबांनी केलेलं आहे. आज 57 इंचाची जी काही बाहेरून लाईन जाते, ह्यातनं पाणी देण्याचं काम देखील मी नगरसेवक असताना प्रस्ताव मांडून तिकडे नवीन लाईन आपण दिलेली आहे. अनेक इमारतींना पाण्याचं काम मी केलेलं आहे. आज त्याच्यामुळे माझी कामं आहेत तिकडे. ते एखाद्या इमारतीमधल्या 4 पदाधिकारी एकत्र येऊन वातावरण बिघडवून ते काहीच होत नाही. महेश सावंत तुम्हाला आव्हान देत आहेत की न सांगता मागून येऊन तिथे दादागिरी करता, सांगून येत जा आणि आम्ही आलो तेव्हा ते पळून गेलं, असं ते आव्हान देत आहेत. महेश सावंत हा बालिश माणूस आहे. त्याच्यामुळे त्याचं कितपत आव्हान करण्यासाठी तो काय, पहिली गोष्ट त्या सर्व परिसरातनं तो मायनस आहे. तिकडे लोकांनी त्याला मतदान देखील नाही केलेलं आहे. आज तो एका विशिष्ट समाजाच्या मतदानावरती आज निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे महेश सावंत आला, त्याच्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे हे कुठलं राजकारण सुरू आहे. जर इमारतीचा विषय असता तर हा लगेच आला नसता. त्यानं कसं असतं, एखादा माणूस जर काम करत असेल तर हे राजकारण हे सुरूच असतं. काही कामानी जर उत्तर नाही देऊ शकले तर हे अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे मी त्यांना काही जास्त भाव देत नाही. महेश सावंत आणि तसं राजकारण त्याच्यापर्यंतच राहून दे. त्याच्याकडे काम करण्यासारखं काहीच नाहीये. एवढंच होतं, आज बिचारी तिकडच्या लोकांना अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याचं त्यांना काहीच नाही. ही जी काही मंडळी होती तिकडे बाजूला बिर्लाची साईट चालू आहे. ही बिर्लाची साईट दररोज रात्री तिकडे डंपर थांबवणं, त्यांच्याकडनं हफ्ते घेणं, हे सगळे प्रकार तिथे सुरू आहेत. आम्हाला त्या गोष्टीत जायचं नाही. आम्हाला लोकांची कामं करायची आहेत. मी परत एकदा सांगेन, लोकांना शेड हवी असेल तर जी शेड होणार. लोकांना जर नको असेल, एकाही ग्रुपला जर नको असेल तर आम्ही ते थांबवणार. असं देखील बोललं जाते की त्या स्थानिकांमध्ये तुमचा देखील पदाधिकारी होता आणि त्या पदाधिकाऱ्याने देखील तुम्हाला विरोध केला.
नाही 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 तिकडे पदाधिकाऱ्यांनी आमचा विरोध नाही केला. तिकडे सोसायटी म्हणून ते आलेले, तिकडे काहीतरी त्यांचा सेक्रेटरी होता. मी बोललो बघा तुमचा विरोध असेल मी सांगू थांबू शकतो आपण. हे राजकारण करण्यापेक्षा आज अनेक विषयांसाठी ते माझ्याकडे येतातच. तुम्ही जर ते माझ्याकडे आलं असतं ते लगेच थांबलं असतं. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा मला कळलं तिकडे गोंधळ झाला, मी त्या ठिकाणी गेलो आणि मी सांगितलं ठीक आहे तुम्हाला नको असेल भांडू नका आपसात. शेवटी एकमेकांचा चेहरा तुम्हाला नंतर उद्या बघायचंय. आपसात भांडून काही होणार नाही. उद्या सकाळी तुम्ही एकमेकांना हात मारणार आहात. आता कशाला एका शेडसाठी तुम्ही भांडताय. एवढी मोठमोठी कामं आपण तिकडे केली आहे. त्याच्यामुळे आमचं एवढंच होतं की आपसात तुम्ही भांडू नका. आणि हे जे काही विषय शेड ही काही मोठी गोष्ट नाहीये, हे कधी थांबू शकते. फक्त तुमच्यात भांडणं नाही झालं पाहिजे एवढाच आमचा हेतू होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.